माझे नाव ऋषिकेश नायक. हा, तू केन्नापासून हे शिकता मीठ करपाक? माझो पप्पा काडटलो तेन्नापासून हांव शिकतालो. त्याच्या उपरांत हांव कामाक वयतालो. हा सो कामाक वचून म्हाका ट्रान्सफर दिल्या कारणान आतां हांव घरात आसा. हा सो पयलीं म्हाजो आजो काडटालो बाबाजी नायक. बाबाजी नायक, म्हाजो पप्पा काडटा श्रावण नायक, काका बी काडटाले. हा सो आतां नवीन हांवूय एक फुडें सरला युवा म्हणून. हय, हरशी आमी पळयता की युवकांक सरकारी नोकरी जाय, हो व्यवसाय पारंपारीक नाका. तुका कशें दिसता हे मिठागराचे काम करताना? ना, आमच्या आगरवाड्या गावाकूच नांव आगर आहा म्हणूनच पडला. सो म्हाका जाल्यार अशें दिसता आगरवाड्याचे जितले भुरगे आहा तेंच्यांनी हेतून इनिशिएटीव घेवन हो आगराचे जे आहा काम करून सगळे मीठ बीण काडून ते आपल्या आमचो आगर आणि आगरवाडो जगपाचे. ओके, थँक्यू. तुम्ही बाबा केन्नापासून हो मिठागर करतात? मिठागर म्हणजे आमचो आजोबा पासून व्यवसाय चालू आहा. हा, आणि सरकार कडल्यान कितें बी मेळता तुमका अनुदान बी? अनुदान अशें कितें ना. हे आतां आमकां मातशें केन्ना वॉटर पंप हे उदीक आटोवपाक थोडे दिता, म्हणजे लास्ट एंडिंग म्हाजो अगर म्हाजोच वॉटर पंप लागून खाली करता. हय, तुम्ही सगळ्या पयलीं हांगर पळयलें आमी आगरान की सगळ्या पयलीं आगर तुम्ही आगरान काम करतात आणि मिठय पयलींच फावट काडटात. ह्या व्यवसायान तुमका कोण कोण मदत करता? घरची म्हणजे माझी बायल आहा, भावाची बायल आहा, ती सगळे तिचे 2 भुरगे आहा, ती मदत करतात. ह्या व्यवसायान जाता सगळे घर संसार चलता? हय, तशें सारको लक्ष घातल्यार जाता, ना म्हणना हांव. तरी कितले महिने असता हो व्यवसाय? व्यवसाय म्हणजे आमचो पावसाचेर अवलंबून आहा. पावस पडत तो शक्यतो मेची 15 तारीख तक व्यवसाय चलता आमचो. चलता मे पयली. आणि सुरवात केव्हा जाता हो मीठ? म्हणजे हांव नोव्हेंबरान करता एका उदीक. नोव्हेंबरान. म्हणजे पावस जर लेट पडोंक ना जाल्यार फायदो जावंक शकता मिठाचो. हय. आणि सरकार कडल्यान तुमका काय तशें मेळना अनुदान? आता वॉटर पंप हे दितात, तितलोच दितात आणि काय ना. आताच आयजूच जेन्ना विधानसभा चालू आसा तेन्ना मुख्यमंत्र्यान म्हटला की हे बायोडायव्हर्सिटी अंडर ह्या सगळ्या आगरांची पाहणी करतले आणि जे मीठ आहा ते मीठ गोंयच्या उद्योगांक पावयतले. ह्या विशयी तुमका कितें दिसता? ना, एक बरी गजाल आहा. सगळ्यांचे ह्या घेत जाल्यार मीठ एक भुरगे सुद्धा हेतून भितर सरूंक शकता. रोजगार मेळूं शकता ना सगळे. हे आता तुम्ही व्यवसाय मिठाचो करता, तुमका बाजारपेठ खंय असता? हय काय तुमचे कडेन आगरार येवपाक रस्तो ना, पूण मीठ व्हरतात कशें तुम्ही? ना, माझे मीठ माझे घर काय हायवे घातल्या कारणान हांव थंय रोडारच थंयता घरा कडेन. थंय माझे सगळं माथ्यान व्हरता तुम्ही? पोटले पिटले स्कूटर येता. रस्तो जाय असो दिसता तुमका ह्या रस्त्यार? रस्तो असल्यार बरो, पण काही दोळो मग प्रॉपर्टींचे असतलो अशें म्हाका एके वाटेन दिसता. हो रस्तो पयली असो शापोरा न्हंयचेर आसलो न्हू, तो काय वाट तशी वाट केल्या जायना? तशी जाल्या, पूण ती प्रॉपर्टी थंय एक दिल्लीकारान घेतल्या कारणान ते प्रॉब्लेम जाल्या. त्या वाट बंद केल्या तेंच्यांनी, नाल्यार पयली ते वाटेन सगळे येताले वयताले. सगळो वॉल बांधल्या तेव्हा मटेरियल बी तेन्ना तशेंच हाडलेले सगळे. आता ही भगदाडा केन्ना केन्ना फुटता म्हणटा, ती भगदाडा व्यवस्थित बांधलेली आहा शापोरा न्हंयची? शापोरा न्हंयची तशी कांयशे मानशे डॅमेज जाता, त्याचे दरवाजे तुटता. आणि म्हाका सांगा, ह्या व्यवसायान सर आताची पिढी येत आणि हो व्यवसाय करीत, मग कोणाचे भाडेपट्टीचेर आगर घेत जाल्यार तेंचे फायदो जावंक शकता तेंका? फायदो जावंक शकता. भुरग्यांनी लक्ष घालूंक जाय. तितले काम सादे ना ते मीठ काडप म्हणजे. आता आमी लेबर हाडून सुद्धा घातले जाल्यार तेंका काडूंक कळचे ना. मीठ काडपाक काय करचे पडटा? प्रक्रिया सुरवाती पासून कितें करचे पडटा? म्हणजे पाणी आटोवप, साफसफाई हय काडप, हे मेरे लावप व्यवस्थित. काय आम्ही पळयले महाराष्ट्रान जे मिठाचे मिठागर आहात तेतून जोता घेऊन ते नांगरतात. तुम्ही हे कसे नांगरतात? आम्ही नांगरिना, आम्ही पायांनीच गुड्डायता. कमावशी आमचे बक्षा करता महाराष्ट्रान. ते आमचे सोयरेत आहात ते. होय, ते खूप कमावशी करतात. आणि तुम्ही हे आता मिठागराचे करताना काम करताना माती व्यवस्थित करता, मागीर कितें असता प्रोसेस फुडें? मागीर प्रोसेस म्हणजे पाणी आहा ते पाणयाचेरच सगळे डिपेंड. पाणी बरें तापोवंक जाय. भायले उदीक पयले येवंक जायना भितर पाणी. हा, ते मगे बंद. आणि आता तुमका जे खारे उदक लागता न्हू ह्या मिठाक, ते केन्ना घेता तुम्ही? जाय तेन्ना घेता. मागीर थंय पायप आहा ते ओपन करताना जाय. हा, म्हणजे भरतीचो ओहोटीचो पळोवन तुम्ही उदक घेतात. आणि समज उदक मातसो डिले जायत जाल्यार मिठाचेर काय परिणाम बी जाता? तशें ना, उदीक आमकां शक्यतो कमीच जाय. तापोवंक जाय. हे उदीक तुम्ही केन्ना दिता ह्या आगरांक? हेका दिता म्हणजे हे मीठ अशें काडले काय ना, हय ते भितर म्हणजे जाय तितलेच सोडप. म्हणजे ते सकाळी सोडप काय आताच? आताच सोडप. आताच सोडप.
तापलेले असताना सोडून जायते भितर. आता हो एक कुणगो असा पळय, आता तुम्ही मीठ काढले, ह्या कुणग्यान कितले किलो मीठ मेळांक शकता अशे बरी मेहनत घेतली जाल्यार? मेहनत घेतलेल्या सद्याक वत बरे ना, मागीर मागीर आमकां एक 20 किलो बी अशें मेळूं शकता. 20 किलो मेळोंक शकता. हय ह्या व्यवसायान तुम्ही समाधानी आसात? हय हय हांव तर सॅटिस्फाय आहा. येस, थँक्यू. नमस्कार. सध्या आम्ही आगरवाडा या ठिकाणी जो मिठागर आहे आणि हा मीठ व्यवसाय आपले प्रवीण बगडी हे पूर्वजापासून तिसरी पिढी या मीठ व्यवसायामध्ये सामील झालेली आहे. खरं म्हणजे हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय करत असताना त्यांना केवळ सरकारकडून जे पावसाळ्यात या मिठागरामध्ये पाणी भरलं जातं ते पाणी उपसण्यासाठी जलसिंचन खात्याअंतर्गत पंपची सोय केली जाते आणि इतर कसल्याच सोयी सुविधा या मीठ व्यावसायिकांना उपलब्ध होत नाही. पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. या मिठागरापर्यंत येण्यासाठी कसल्याच प्रकारचा रस्ता नाही, केवळ दुचाकी येऊ शकते. रस्ता नसल्यामुळे देखील आपले मीठ व्यावसायिक आहेत ते समाधान व्यक्त करतात, कारण एखादा जर रस्ता या ठिकाणी झाला तर ज्या मोकळ्या जमिनी आहेत त्या जमिनीवर बिगर गोमंतकीयांचा लक्ष जाऊन या जमिनी विकत घेतल्या जाऊ शकतात. अशा तऱ्हेने जर या जमिनीच्या जवळ रस्ते आले तर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो असं या ठिकाणी मत व्यक्त केलं जात आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात आगरवाड्यामध्ये केवळ मीठ व्यवसाय केला जायचा, म्हणूनच या गावाला आगरवाडा असे नाव पडलेलं आहे. ज्या गावात मोठ्या प्रमाणात मिठांचे आगर आहे तोच आगरवाडा असं जाणकार सांगत असतात. आजच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ज्या ठिकाणी पूर्ण गोव्यामध्ये जो मीठ व्यवसाय आहे त्या मिठागरांची बायोडायव्हर्सिटी अंतर्गत पूर्ण देखरेख पाहणी करून ज्या ठिकाणी मीठ उत्पादन होतं ते मीठ गोव्यातील उद्योजकांना पुरवण्याचं काम केलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे मीठ व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. परंतु आज मीठ व्यवसाय करत असताना मनुष्यबळ मिळणं कठीण आहे. घरातली माणसं घर मंडळींना घेऊन हा मीठ व्यवसाय करावा लागतो. आज या ठिकाणी जर आपण नजर मारली तर काही मोजक्याच हातावर असलेले मिठागर चालू आहेत. इतर मिठागर ओसाड पडलेले आहे आणि काही बिगर गोमंतक्यांचे लक्ष या मिठागर परिसरातील जमिनीवर गेलेला आहे. चोपडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर्वी मिठाचे व्यवसाय होते, मिठागर होती. ते मीठ व्यवसाय बिगर गोमंतकीयांना विकत घेऊन मिठागरे उजवण्याचंही काम केलेलं आहे. त्या ठिकाणी कॉन्क्रीटच्या इमारती उभ्या झालेल्या आहे. यावर सरकारने कुठेतरी अंकुश ठेवला गेला नाही, त्यामुळे असे परिणाम दिसून येतात. आणि त्याच नजरेतून जर याही परिसरात जर अशीच बिगर गोमंतकीयांची नजर गेली, या मिठागरापर्यंत रस्ते पोचले तर भविष्यात या जमिनी आणि हा मीठ व्यवसाय करणाऱ्या मिठागरावर व्यावसायिकावर संकट येऊ शकतं. त्या नजरेतून जे सध्या अस्तित्वात मिठागर आहेत ती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत आणि त्यांना एखादी योजना खास राबवून या मीठ व्यवसाय करणाऱ्या नवीन युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित करावं अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा.